Hello students, let's study the 9th chapter of science, disaster management, ज्याला आपण मराठीमध्ये आपत्ती व्यवस्थापन असं म्हणू. हे अगदी सेल्फ स्टडीचं प्रकरण आहे, सहज तुमच्या लक्षात येईल. पहा काय म्हटलेलं आहे की व्हॉट डू यू मीन बाय डिझास्टर. डिझास्टर म्हणजे काय, आपत्ती म्हणजे काय. तर डिझास्टर हे आपल्याला माहीत आहेत की एक नॅचरल कॅलॅमिटीज असते, एक नैसर्गिक असं संकट असतं किंवा मॅनमेडसुद्धा काही प्रॉब्लेम असू शकतात. जसं अचानक आग लागणे, तर काही वेळेस निसर्गामुळेही आग लागते, तर काही वेळेस हे माणसाच्या चुकीच्या गोष्टीमुळे सुद्धा आग लागते. त्यानंतरचा पुढला प्रश्न आहे की व्हॉट आर द डिफरंट टाईप्स ऑफ द डिझास्टर्स. आता वेगवेगळे डिझास्टर्सचे टाईप्स आहेत, बरेच आहेत. अर्थक्वेक नॅचरल डिझास्टर आहेत. फायर हा नॅचरली असू शकतो आणि मॅनमेडही असू शकतो, बरोबर आहेत की नाही. लँडस्लाईड्स, हे लँडस्लाईड हे सुद्धा नॅचरल आहेत. म्हणजे अर्थक्वेक म्हणजे भूकंप, दुसरं फायर म्हणजे आग लागणे, आणि तिसरं जे आहेत लँडस्लाईड्स म्हणजे ज्याला भूस्खलन म्हणतो. म्हणजे जे पहाड वगैरे असतात तर त्याच्या वरच्या ज्या कडा आहेत त्या कोसळतात, त्याला म्हटलं जातं, ज्याला आपण भूस्खलन म्हणतो, लँडस्लाईड म्हणतो, बरोबर आहेत. तर या प्रकरणामध्ये तुम्हाला 3 डिझास्टर म्हणजे 3 कॅलॅमिटीजचा अभ्यास करायचा आहेत. पहिलं अर्थक्वेक, दुसरं फायर आणि तिसरं लँडस्लाईड. पहिल्यांदा पाहू आपण अर्थक्वेक, भूकंप. ठीक आहे. सडन व्हायब्रेशन्स ऑन द अर्थ अँड शेकिंग ऑफ द अर्थ सरफेस ग्राउंड इज कॉल्ड अन अर्थक्वेक. सिम्पल आहे. जर व्हायब्रेशन झाल्यामुळं पृथ्वीचा जो सरफेस आहे तो हलतो आणि त्यालाच आपण काय म्हणत असतो, अर्थक्वेक म्हणतो. ही डेफिनेशन तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहू शकता. दिस कॉज द सिस्मिक वेव्ज, ज्या वेव्ज तयार होतात आणि त्या जरी आपल्याला व्हायब्रेशन जाणवत असलं तरी त्याच्या वेव्ज तयार होतात आणि त्या वेव्जमुळं मुवमेंट होते पृथ्वीच्या सरफेसची. लाईक ट्रिमर्स, शेकिंग ऑर इट गोज अप डाऊन. एकतर ते आजूबाजूला हलतात किंवा अपडाऊन होतात, वर खाली, अशा पद्धतीची ही मुवमेंट असते. इथे तुम्हाला या संदर्भातली माहिती दिलेली आहे. ही सहज तुम्ही माहिती वाचून समजून घेऊ शकता. पुढे पहा. पुढे म्हटलेलं आहेत की एव्हरीडे अर्थक्वेक आर नोटिस्ड ॲट सम ऑर दी अदर प्लेसेस ऑन द अर्थ. वेगवेगळ्या ठिकाणी हे होतात, भूकंप होत असतात. अकॉर्डिंग टू द ऑब्झर्वेशन ऑफ द नॅशनल अर्थक्वेक इन्फॉर्मेशन सेंटर, एव्हरी इयर नियरली 12,400 to 14,000 अर्थक्वेक्स ऑकर ऑन द अर्थ. पहा, लक्षात घ्या, पृथ्वीवरती एका वर्षामध्ये 12,400 ते 14,000 एवढे भूकंप असतात. आता त्याची जी तीव्रता असते, बरेच यामधले अर्थक्वेक हे अतिशय छोट्या प्रमाणामध्ये होतात, ते आपल्याला बरेचदा जाणवत पण नाही. ठीक आहे. आणि मोजके जे काही अर्थक्वेक आहेत हे मोठ्या स्वरूपामध्ये होतात आणि पृथ्वीवरती ते वेगवेगळ्या ठिकाणी होत असल्यामुळं आपल्याला बऱ्याच अर्थक्वेकचा अंदाजसुद्धा येत नाही. ज्यावेळेस आपण पेपरमध्ये वगैरे किंवा बातम्या वगैरे पाहतो त्याच वेळेस आपल्याला त्या संदर्भातली माहिती कळते. जनरल माहिती आहे ही. हे सुद्धा रिस्टर स्केल संदर्भातली माहिती इथे दिलेली आहे की ज्या मशीनने, ज्या इन्स्ट्रुमेंटने अर्थक्वेक मोजला जातो, व्हर्टिकल सिस्मोमीटर असं म्हटलं जातं त्याला. हे जे पहिली फिगर तुम्हाला दिसत आहेत आणि दुसरी जी आहेत ही हॉरिझॉन्टल सिस्मोमीटर, ज्याच्या आधारावर आपल्याला भूकंपाची तीव्रता मोजता येते. आता पहा, मी तुम्हाला आधीच म्हटलं की एकतर ज्यावेळेस भूकंपाची हालचाल होते, म्हणजे भूकंप होतो त्यावेळेस जी सरफेसची हालचाल होते ही आडवी पण होऊ शकते आणि ती उभी पण होऊ शकते. आडवी जर ती हालचाल होत असेल, आजूबाजूला अशी जर हालचाल होत असेल, तर ती आपल्याला
हॉरिझॉन्टल सिस्मोमीटरवरती मोजता येते, म्हणजे दुसऱ्या फिगरनुसार. आणि जर पृथ्वीच्या सरफेसची हालचाल जर ही वर खाली होत असेल तर ते व्हर्टिकल सिस्मोमीटरने मोजता येतं. आणि हे मोजत असताना जे एक माप वापरलं जातं, जी स्केल वापरली जाते ती रिश्टर स्केल असते. हे आपल्याला इथं लक्षात येते. त्यानंतर इथे तुम्हाला दिलेले आहेत कॉजेस ऑफ ॲन अर्थक्वेक. भूकंपाचे काय कारणं आहेत, का भूकंप होतो. तर इथे लक्षात येते की व्हॉल्कॅनिक इरप्शन, जर कुठे ज्वालामुखीचा उद्रेक झाला असेल तर त्यामुळं भूकंप होतो. स्ट्रेस ऑफ द बिग डॅम्स ऑन द अर्थ. पृथ्वीवरती जर मोठमोठे जे डॅम आहेत, धरणं आहेत, ज्यामध्ये पाणी साठवलं जाते, त्याच्या तणावामुळं सुद्धा भूकंप येतात. मायनिंग, खाणकाम जर जास्त केलं तर तिथे सुद्धा भूकंप होण्याची शक्यता असते. अंडरग्राऊंड ॲटॉमिक टेस्ट, पृथ्वीच्या आतमध्ये जर ॲटॉमिक टेस्ट केल्या तर त्याच्या हादऱ्यामुळं भूकंप येतात. ठीक आहे. असे वॉटर पर्कोलेट्स थ्रू द क्रॅक्स ऑफ द अर्थ ड्यू टू ट्रिमेंडस हीट. द वॉटर कन्व्हर्ट्स इन टू द स्टीम्स. लक्षात घ्या, पृथ्वीवरती पाऊस पडतो, ते पावसाचं पाणी पृथ्वीच्या ह्या जमिनीच्या क्रॅकमधून आतमध्ये जातं. आणि आत आपल्याला माहिती आहे पृथ्वीच्या आत टेम्परेचर खूप जास्त आहेत. ठीक आहेत. आणि त्या जास्त टेम्परेचरमुळे त्या पाण्याची वाफ होते आणि द स्टीम फ्रॉम द, इथे पहा काय म्हटलं, द स्टीम फ्रॉम द ट्राईज टू कम आउट फ्रॉम द लुझन्ड अर्थ सरफेस. आणि ही जी स्टीम आहेत ही अचानक वर येण्याचा पुन्हा प्रयत्न करते, कारण पाण्यापेक्षा त्या स्टीमला, म्हणजे त्या पाण्यापेक्षा त्या पाण्यापासून तयार झालेल्या स्टीमला जास्त जागा पाहिजे आणि त्यामुळे सुद्धा अर्थक्वेक होऊ शकतो. ही कारणं आहेत. इफेक्ट्स ऑफ ॲन अर्थक्वेक. भूकंपाचे काय परिणाम होतात. तर हे सर्वांना माहिती आहेत की भूकंपाचे अतिशय आपल्याला म्हणजे भीतीदायक असे परिणाम प्रामुख्यानं जाणवतात. जर मोठा भूकंप असेल, म्हणजे ज्या हाय रिश्टर स्केलचा जर भूकंप झालेला असेल तर लॉस ऑफ ह्युमन बिईंग, मोठ्या प्रमाणावर जीवितहानीसुद्धा होते. वाईल्ड ॲनिमल्स, पेट्स वगैरे हे सगळे मरतात सुद्धा. इकॉनॉमिक लॉस तर मोठ्या प्रमाणावर होतो. असे या ठिकाणी कारणं दिलेले आहेत, ते व्यवस्थित अभ्यासायचे आहेत तुम्हाला. आणि हे दोनही, ह्या टेबलमधला दोनही भाग, कॉजेस ऑफ ॲन अर्थक्वेक आणि इफेक्ट्स ऑफ ॲन अर्थक्वेक, दोनही तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचं आहे. त्यानंतर प्रिकॉशन्स टू बी टेकन ॲट द टाईम ऑफ अर्थक्वेक. अर्थक्वेकच्या वेळेस आपण काय काळजी घ्यायला पाहिजे. पहा इथे चित्र दिसत आहेत. एखादा टेबल वगैरे जर असेल तर त्याच्या खाली आपण लपायला पाहिजे. इफ यू आर ॲट होम, जर तुम्ही घरी असाल तर तुम्ही काय करायला पाहिजे. इफ यू आर इन द व्हेकल ऑर आउटसाइड द हाऊस, घराच्या बाहेर असाल किंवा एखाद्या व्हेकलमध्ये असाल तर अशा वेळेस काय करायला पाहिजे हे तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. व्यवस्थित वाचायचं, समजून घ्यायचं, लक्षात येईल ते तुम्हाला, फार अडचणी जाणार नाही. अव्हॉइड डुईंग फॉलोविंग थिंग्स ड्युरिंग अर्थक्वेक. भूकंप आला असताना ह्या गोष्टी मात्र करायला नाही पाहिजे. इथे जे म्हटलेलं आहेत ना आपल्याला, अव्हॉइड डुईंग फॉलोविंग थिंग्स, तर ह्या खालच्या गोष्टी आपण करायला नाही पाहिजे. जसं पहिलं म्हटलेलं आहे की अव्हॉइड युझिंग लिफ्ट इन द मल्टी स्टोरीड बिल्डिंग. ठीक आहे. म्हणजे जर समजा तुम्ही जर भूकंप येत असेल तर अशा वेळेस लिफ्ट ज्या असतात, तुम्ही लिफ्टमध्ये गेलेले असाल, लिफ्टने वरून खाली किंवा खालून वर आलेले असाल, मात्र भूकंपाच्या वेळेस अशा लिफ्टमध्ये जायचं नाही. कारण आपल्याला माहीत आहे की अर्थक्वेकमुळं काय होतं की लाईन वगैरे सगळी बंद होऊन जाते आणि कुठे डॅमेज जर बिल्डिंगला असलं तर ती लिफ्ट काम करणार नाही. त्यामुळं अशा लिफ्टमध्ये आपण जायला नको. असे इथे पुन्हा काही कारणं दिलेली आहेत, ते व्यवस्थित अभ्यासायचे आहेत. पुढे म्हटलेलं आहेत की अर्थक्वेक रेजिस्टंट प्रूफ बिल्डिंग. म्हणजे अर्थक्वेक रेजिस्टंट बिल्डिंग, काही जे घरं असतात की जे अर्थक्वेक प्रूफ असतात, की ज्याचा भूकंपामुळे त्यावर फारसा परिणाम होत नाही, त्या संदर्भातली माहिती इथे दिलेली आहे. ती व्यवस्थित वाचायची, अभ्यासायची. यानंतर फायर, हे दुसरी आपण कॅलॅमिटीज पाहू. इथे पहिलंच वाक्य म्हटलं आहे की फायर इज अ नॅचरल कॅलॅमिटी ऑर मॅनमेड कॅलॅमिटी. ही एक अशी आपत्ती आहे की जी मानवाच्या चुकीमुळेही लागू शकते किंवा नैसर्गिकदृष्ट्या सुद्धा जी जंगलांमध्ये आग लागतात तर ती निसर्गतःच होते. टाईप्स ऑफ द फायर, इथे पहा फायरचे प्रकार दिलेले आहेत.
पहिला प्रकार आहेत की क्लास ए फायर सॉलिड सबस्टन्सेस, दुसरे आहेत क्लास बी फायर लिक्विड सबस्टन्सेस, क्लास सी फायर गॅसियस सबस्टन्सेस, क्लास डी फायर केमिकल सबस्टन्सेस. सॉलिड सबस्टन्सेसचा वापर मुळे जर होत असेल तर त्याला क्लास ए फायर म्हटलं जातं. प्रामुख्यानं पेट्रोल डिझेल ह्या ज्या लिक्विड पदार्थामुळे जी आग लागते त्याला आपण क्लास बी फायर म्हणतो. गॅसेसमुळे जर लागली LPG गॅस वगैरे तर त्यामुळं त्याला आपण क्लास सी फायर म्हणतो. क्लास डी फायर जर केमिकलमुळे लागत असेल तर त्याला क्लास डी फायर. क्लास ई फायर इलेक्ट्रिकमुळं जर आग लागत असेल तर ती क्लास ई फायर. ते व्यवस्थित वाचायचं, डिटेल तुम्हाला चांगलं समजेल. मेथड्स ऑफ द फायर एक्सटिंक्शन. फायर एक्सटिंक्शन म्हणजे फायरपासून जर दूर व्हायचं असेल, आपल्याला फायरपासून आग लागलेली आहे तिथून जर आपल्याला स्वतःला दूर न्यायचं असेल तर काय करायला पाहिजे, तर कूल आउट यूज ऑफ द वॉटर, पाण्याचा वापर करायला पाहिजे. सप्रेस द फायर, फायर विझवण्यासाठी काय करायला पाहिजे ते इथे सांगितलेलं आहे. कीप अवे फ्लेमेबल सबस्टन्सेस, जे ज्वलनशील पदार्थ आहे त्यापासून दूर राहायला पाहिजे. डिटेल ते वाचायचं आहे तुम्हाला, हे एक लक्षात घ्या. हा सेल्फ स्टडीचा भाग आहे. माझ्या सांगण्यापेक्षाही तुम्हाला स्वतः अभ्यास या प्रकरणांचा करायचा आहे. काही अडचणी फारशा येणार नाहीत. आल्या तर ते शब्द तुम्ही डिक्शनरीमधून त्याला मराठीत काय म्हटलं जाते ते पाहायचं, समजून घ्यायचं. पुढे काय म्हटलं आहे, प्रिकॉशन अँड सेफ्टी मेजर्स. आगीच्या संदर्भातल्या कशा प्रिकॉशन घ्यायच्या, काय आहेत सेफ्टी मेजर्स ते या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहेत. ते सर्व पॉईंट व्यवस्थित वाचायचे. तिसरी कॅलॅमिटीज आहेत लँडस्लाईड, रिफ्ट, कोलॅप्स, भूस्खलन. ठीक आहे, तर या संदर्भातली माहिती आपल्याला इथे लक्षात येईल. काय म्हटलं आहे, कॉजेस ऑफ लँडस्लाईड, लँडस्लाईड होण्यामागची कारणं इथे दिलेली आहेत. 3 कारणं दिलेली आहेत. इफेक्ट्स ऑफ लँडस्लाईड, लँडस्लाईड झाल्यामुळं काय होतं, रिव्हर्स गेट फ्लडेड अँड चेंज देअर पाथ. जर लँडस्लाईड झालं, भूस्खलन झालं म्हणजे पर्वताच्या कडा कोसळली आणि खाली नदी आहे, त्या नदीमध्ये जर ती कोसळली तर काय होऊन जातं, नदीचा रस्ता जो आहे तो ब्लॉक होऊन जातो. ठीक आहे, आणि त्यामुळं ती नदी आपला रस्ता दुसऱ्या नदीचा जो मार्ग आहे तो बदलतो. बरेचदा काय होते, जर त्या नदीला पाणी असेल आणि वरून कडा कोसळली असेल तर अचानक ते कडा कोसळल्यामुळं नदीचा प्रवाह वाढतो, कारण नदी ते वेगानं पुढे ढकललं जातं आणि त्यामुळं फ्लडसुद्धा येऊ शकतो. असे वेगवेगळे कारणं या ठिकाणी दिलेली आहेत. ती कारणं समजून घ्यायची आहे. त्यानंतर डिझास्टर रिलीफ प्लॅनिंग हा जो भाग आहे, हा जो टेबल आहेत ना, हा टेबल यावर्षीच्या तुमच्या सिलेबसमधून कॅन्सल केलेला आहे कोरोनामुळं. तरी तुम्ही एक आपल्या जनरल माहिती म्हणून हा टेबल व्यवस्थित वाचायचा, समजून घ्यायचा, आणि या ठिकाणी हे प्रकरणसुद्धा तुमचं संपतं. प्रकरण व्यवस्थित समजून घ्यायचं आहे, वाचायचं आहेत. मी वारंवार सांगतो आहेत. काही अडचणी आल्या तर मला तुम्ही विचारू शकता, किंवा तुम्ही जर शब्द समजणार नाही तर ते शब्द तुम्ही डिक्शनरीमधून पाहून घेऊ शकता. यावर आधारित जे एक्झरसाईज आहेत, हा एक्झरसाईजसुद्धा तुम्हाला सोडवायचा आहेत. आणि हे जे तुमचं प्रकरण आहे डिझास्टर मॅनेजमेंट, हे आपण इथे म्हणजे सेल्फ स्टडी करून तुम्हाला समजून घ्यायचं आहे. त्यामधल्या ज्या बारकावे आहेत ते समजल्यानंतर अगदी शॉर्टमध्ये समरी लिहून घ्यायची आहेत, आणि नंतर यावर आधारित हा जो एक्झरसाईज आहे, हा एक्झरसाईजसुद्धा तुम्हाला सोडवायचा आहे. ठीक आहे.